व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आपण डेली 7 चक्रा मेडिटेशन करतो. आणि जवळपास आपण 7 चक्र या टॉपिकवर डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण सुरू केलं एक सिरीज, कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. नवीन वर्षावर प्रत्येक व्यक्ती रेडी असते जीवनामध्ये काहीतरी गोल बनवण्यासाठी, ह्या वर्षी काहीतरी करून दाखवण्यासाठी. पण आजपर्यंत आपल्याला जे शिकवलं गेलं ते एवढंच. तुम्हाला काय पाहिजे लिहून काढा, विजन बोर्ड बनवा, त्यासाठी अफर्मेशन्स करा, आणि त्याच्यानंतर संपलं. पण हे काम करणारा जो व्यक्ती आहे, काय तो व्यक्ती 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी, काय ह्या रात्रभरात, त्या रात्रभराच्या 5-6 घंट्यात काय हा व्यक्ती बदलला का? नाही, व्यक्ती नाही बदलला. व्यक्ती तसाच आहे. मग मला सांगा, चेंजेस येणार कुठून आणि कसे? पॉसिबल आहे? मॅक्सिमम पॉसिबिलिटी नाही आहे. लक्षात घ्या. का? कारण की ज्या व्यक्तीला आजपर्यंत काही सक्सेस मिळाली नाही, त्या व्यक्तीला सडनली वर्ष बदलल्याबरोबर कशी काय सक्सेस मिळेल? शक्यच नाही. हा, तो इन प्रोसेस मध्ये आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण असे लोक जे मॅनिफेस्टेशनच्या नावाने गोल बुक, विजन बोर्ड, अफर्मेशन, युट्यूब खूप साऱ्या गोष्टी करतात, आणि त्याच्यानंतर ते पूर्ण खतम. रिझन असा आहे की पर्सनल डेव्हलपमेंट, हे इथे पर्सनॅलिटी नाही म्हणताय मी. ओके, इथे पर्सनल, वैयक्तिक, व्यक्तिमत्व नाही म्हणत आहे. व्यक्तिगत, व्यक्तिगत सुधार. हा व्यक्तिगत सुधार आहे. पर्सनल डेव्हलपमेंट जे आहे ना, ते आपण कधी करतच नाही. आणि विचार सुद्धा करत नाही की मला स्वतःला बदलणे आवश्यक आहे. बिलकुल विचार करत नाही. आणि त्यामुळे हे जे बाहेरचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ना, ते आपल्याला मोठं आकर्षित करते. पण ही पर्सनॅलिटी शो करण्यासाठी तुम्ही पर्सनली कसे आहात हे इम्पॉर्टंट असते. कळलं ना? त्यामुळे पर्सनल डेव्हलपमेंट हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि जेव्हा आपण पर्सनल येतो, तेव्हा कॉन्शियस आणि सबकॉन्शियसचा खेळ सुरू होते. आणि मॅनिफेस्टेशन करत असताना ना आपल्या सबकॉन्शियस मध्ये मॅनिफेस्टेशनची किंवा अचीवरची एन्कोडिंग झालेली आहे, ना कॉन्शियसली आपण अलर्ट आहोत. आणि दोन्ही सोडून आपण अनकॉन्शियसली जगत आहोत. ते कसं जगत आहोत हेच माहित नाही. मग अशा कंडिशन मध्ये डिझायर रिझल्ट नाही मिळत. आणि त्याकरिताच आपण हे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सिरीज सुरू केलेली आहे. जवळपास 70, 60-70 तर याच्यामध्ये टॉपिक राहणार आहे. आपण जस्ट मिडल मध्ये पोहोचलो, 35.
आणखी अर्धा कोर्स बाकी आहे. आणि हा कोर्स मला कोणी फुकट नाही दिला, लक्षात घ्या. हा सार आहे जो मी तुम्हाला देत आहोत. खूप साऱ्या लिटरेचरचा, खूप साऱ्या स्टडीचा. हे पॉइंट टू पॉइंट, पॉइंट टू पॉइंट, पॉइंट टू पॉइंट मला तुम्हाला 2 दिवस नाही लागणार. 4 तासाचं वर्कशॉप घेऊन 2 दिवसात हे सगळं कॉन्शियस मॅनिफेस्टेशन समजून मोकळं करू शकतो. मुद्दा काय आहे, की ते सगळेच जण करून राहिले. मला एक अशी प्रोफाऊंड सिरीज क्रिएट करायची आहे, ज्यामध्ये ह्या टॉकचं इन डिटेल नॉलेज असेल. ओके. आणि प्रत्येक पॉइंट तुमच्या समोर राहील. तुम्ही त्याला ऐकू शकता, तुम्ही त्याची नोट्स काढू शकता. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला हे कळणार की मला पर्सनली किती वर्क करायचं आहे, तेव्हा लक्षात येईल याचं महत्व, या गोष्टीचं नेसेसरी किती लक्षात येईल तुम्हाला, की महत्वाची गोष्ट आहे. पर्सनल डेव्हलपमेंट, नॉट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट. आणि हे जे मी छोटे 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 टॉपिक घेत आहे ना, हे तुमच्या अंतर पर्सनली जे डीप मध्ये, सबकॉन्शियस मध्ये उतरलेले आहे. तर या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आपण काय काय करू शकतो, त्याचे एक पूर्ण स्ट्रक्चर रेडी होत आहे. किंबहुना रेडी झालेला आहे. फक्त आपण त्याला काय म्हणतो ना, प्रोफेशनल. प्रोफेशनल नाही आहे, रेडी सगळंच आहे. वी नीड करेक्ट अवर अलाइनमेंट्स, इनर अलाइनमेंट थ्रू 7 चक्रा, इमोशनल अलाइनमेंट थ्रू EFT टेक्निक, कॉन्शियस अलाइनमेंट किंवा थॉट अलाइनमेंट थ्रू कॉन्शियस मॅनिफेस्टेशन, कॉस्मिक अलाइनमेंट थ्रू रेकी अँड एंजल्स, अँड मनी एनर्जी अलाइनमेंट. जेव्हा आपण अलाइन होऊ ना सगळ्या गोष्टीशी, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये शिकवल्या जाणारे टॉपिक आपल्या लाईफमध्ये किती महत्वाचे आहे. आणि हळूहळू हळूहळू सर्वांगीणरित्या तुमचं जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होऊन जाईल, मग तुम्हाला रिझल्ट दिसणं सुरू होईल. एकाच दिवशी कोणी मोटिवेट नाही होत. आणि मोटिवेट झाला तरी इतके संघर्ष आणि इतके प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, लाईफ त्याला समोर नाही जाऊ देत. तुम्हाला काय वाटतं, जे मी शिकवत आहे एवढं सोपं आहे, धरलं, शिकलो आणि येऊन बसलो आणि बस सुरू करून टाकलं? नाही, हर्डल्स अँड हर्डल्स, डेली ऑब्स्टॅकल्स. अजूनही असं वाटतं की काही परीक्षा बाकी आहे का आपली, तरी पुन्हा सुरू करावं लागते. पण माझं जीवन अवेअरनेस मध्ये आहे. माझं जीवन कॉन्शियस डेव्हलपमेंट मध्ये आहे. आणि बाकीचे लोक अनकॉन्शियस आहे, ते अवेअर नाही. त्यांनी मांजरीसारखं डोळे बंद करून दूध पिणं शिकलेलं आहे. आणि या भ्रमात जगत आहे की त्यांना कोणीच बघत नाही, त्यांच्या जीवनात काही फरकच पडत नाही. पण पडत आहे. आणि तेच सांगण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे. तर कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये पार्ट 3 आपण सुरू केलेला आहे, वर्क ऑन युअर सेल्फ. आता
ऍक्शन टेकिंग ॲबिलिटीला कन्वर्ट करणे आवश्यक आहे, ऍक्टिव्हेट करणे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे फिअरलेसनेस, निर्भयता. स्वामींचं ते आहे ना एक गीत, निर्भय होई रे मना, बरोबर? निर्भय म्हणजे काय? काहीही करण्याची परमिशन, जसं वाटेल तसं वागणं, जसं वाटेल तसं बोलणं. यू हॅव कम्प्लीट फ्रीडम, डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. असं असते का? नाही. फिअरलेसनेस, निर्भयता, निडरता, भीतीचा पर्यायवाची शब्द आपण म्हणू शकतो निर्भय. एक भयमध्ये जगणारा, एक निर्भय जीवन जगणारा. पण एक शब्द आहे उन्मुक्त. आपण उन्मुक्त नाही आहोत. वी हॅव कॉन्शियसनेस. मूर्खपणाची लक्षणं नाही दाखवायची आपल्याला निर्भय होऊन. म्हणजे मला सापांपासून भीती वाटत नाही म्हणून मी चाललो साप पकडण्यासाठी. हा, असे कामं नाही करायचे. पण घरात जर साप निघाला तर साप बघून बेहोश पण नाही होऊन जायचा आहे. याला म्हणजे निर्भयता. तुम्ही तुमच्या फिअरला फेस करणे, निर्भयता. Fearlessness refers to the mental state of acting courageously regardless of fear, anxiety or danger. निर्भयता याचा अर्थ असा आहे, तुमची मानसिक स्थिती ज्यामध्ये तुम्ही डिसाईड करता ऍक्शन घेणे, काहीतरी क्रिया करणे. कशी? साहसिक. साहसिक कार्य दाखवण्याची, साहसिक कार्य करून दाखवण्याची भीती, चिंता आणि संकट याच्या विरोधात. निडरता म्हणजे काय? भीती, संकट, चिंता याच्या विरोधात मानसिकरित्या साहसपूर्वक कार्य करणे. फिजिकल ऍक्शन हे नंतर आहे. पहिले मनातून तुम्हाला रेडी व्हावं लागते हे काम करायसाठी. ज्यांना फिअर आहे कॉक्रोचचा, त्यांना कॉक्रोचच्या समोर बसवणे आणि म्हणे की बघ त्या कॉक्रोचला आणि बघा काय व्हायब्रेशन क्रिएट होते बॉडीमध्ये. मग त्या प्रॉब्लेमला फेस करणे म्हणजे निर्भयता. इट इज द क्वालिटी ऑफ टेकिंग रिस्क, प्रिझर्विंग डिस्पाइट अनसर्टनिटी अँड फेसिंग चॅलेंजेस विथ कॉन्फिडन्स. हे आपल्या आतमधला हा गुण आहे, ज्यामध्ये आपण रिस्क घेणं शिकतो. आणि जे अनसर्टनिटी असते म्हणजे निश्चित काहीच नाही, अनिश्चितता, त्याच्या बदल्यात म्हणजे ते असून सुद्धा माहित आहे की याचा आन्सर मिळणार की नाही मिळणार, याचा रिझल्ट येणार की नाही येणार, तरी सुद्धा आपण रिस्क घेतो आणि कॉन्फिडन्सने त्या संकटाला, त्या चॅलेंजेसला फेस करतो. न की संकट आलं म्हणून आपण दडून बसतो. उदाहरणार्थ मला जर तुमच्याशी बोलण्यात फिअर आहे,
कसं बोलू, काय करू, चार लोक मला काय म्हणतील, माझे शब्द चुकले तर काय म्हणतील, मला प्रॉपरली बोलता नाही आलं तर काय म्हणतील, मला कोणी हसणार का, मला कोणी, जर मी युट्यूबवर हे व्हिडिओ टाकले, लोक ऐकतील आणि मला जर कोणी ओळखलं तर माझा मजाक उडवणार का? आय एम नॉट अ प्रोफेशनल. माझी इतकी शुद्ध मराठी नाही. मी हिंदीमध्ये बोलत नाही. हे फिअर आहे. माझ्या तोंडातून एखादा शब्द चुकला तर, बोलता बोलता मी चुकीचं उदाहरण दिलं तर, बोलता बोलता मी विसरूनच गेलो तर, भीती. माझा व्हॉइस बरोबर नसला तर, माझं टोनॅलिटी बरोबर नसली तर, माझं फेशियल एक्सप्रेशन बरोबर नसले तर, आय एम नॉट रिस्पॉन्डिंग वेल व्हेन स्टुडंट और क्लायंट स्पीक विथ मी, टॉक विथ मी. फिअर. आणि हे सगळे फिअर येत असताना मी म्हटलं, नाही रे बापा, आपल्याच्याने जमणार नाही. मी हे कामच करत नाही. आणि मी म्हणत आहे, एक काम करतो ना, 1 to 1च घेतो. माझ्याशी जो पर्सनली भेटणार त्याच्यासोबत मी बोलणार. बाकी याची मला काही लेणं देणं नाही. तर काही प्रोग्रेस होऊ शकते का लाईफमध्ये? नाही. हा जो फिअर होता बोलण्याचा, बोलत तर खूप होतो, पण असं कॅमेराकडे बघितल्यानंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते ना माणसाची. शॉर्ट होऊन जाते, हँग होऊन जाते. अजूनही होते. अजूनही मला रील्स नाही बोलवता येत. मी अजूनही प्रयत्न करतो की छोटे छोटे 15-20 मिनिटाचे असं मोबाईल समोर ठेवून काहीतरी बोलावं. होतच नाही बोलणं, अजूनही होत नाही बोलणं. माझं एकही रील नाहीये. लागत 250 व्हिडिओ बनवून गेले युट्यूबवर, पण रील एकही नाही आहे. रील बनवण्याची हिंमतच होत नाही. म्हणजे फिअर आहे. कुठेतरी मला हे रील बनवणं शिकावं लागेल आता. त्या फिअरला काउंटर करावं लागेल. बरोबर ना? निर्भीकताचा अर्थ एक उच्चतम शक्ती, ज्याच्यामध्ये माझी आस्था आहे. मला त्या शक्तीच्या प्रती सुरक्षित वाटते. त्यांच्या न्याय प्रणालीवर, त्यांची दया, प्रेम, करुणा आणि त्यांची सर्व व्यापकतेवर माझी आस्था आहे. आणि मला माहित आहे, माझ्यासोबत ही सर्वोच्च शक्ती आहे. त्यामुळे मला भिण्याची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही आपली प्रोग्रामिंग करू शकता. जसं स्वामींचं वाक्य, "भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी." त्यांनी निर्भय करून टाकलं, मी आहे म्हणून. समजा माझा विश्वास, माझी श्रद्धा स्वामींवर अतूट आहे, तर काय झालं? मी हळू-हळू, हळू निर्भय होणं सुरू होऊन जाईल. फिअरलेसनेस इज अ पर्सनल डेव्हलपमेंट इज नॉट द अब्सेन्स ऑफ फिअर. फिअरलेसनेसचा अर्थ फिअरच नाही असं नसते होत. फिअरलेसनेसचा अर्थ आहे, तुम्ही पर्सनल डेव्हलपमेंट करताय स्वतःला. जसं मी म्हटलं ना, मला अजूनही रील्स बनवता येत नाही, किंवा त्या कॅमेराला फेस करताना माझ्या तोंडातून शब्द निघत नाही की नेमकं मी काय बोलावं. अशा वेळेस आता मला स्वतःला बदलावं लागेल. स्वतःला डेव्हलप करावं लागेल. मला शिकावं लागेल. काही प्रॅक्टिस रील्स बनवावं लागेल. काहीतरी आडवं-तिडवं बोलावं लागेल. काहीतरी करावं लागेल. जेणेकरून ते करता माझी भीती रिलीज होईल. ती स्किल, तो आर्ट मला शिकावं लागेल.
बरोबर ना? त्यानंतर मी रील्स बनवण्यामध्ये फिअरलेस होऊ शकतो. ॲबिलिटी टू कन्फ्रंट, एम्ब्रेस अँड ॲक्ट डिस्पाइट. ही फिअरलेसनेस काय आहे? ही ॲबिलिटी आहे. तुमच्या कार्य करण्याची क्षमता आहे. विषयाला टक्कर देणे म्हणजे त्याला फेस करणे आणि स्वीकार करणे. तुमच्यातला जो फिअर असल्याचा जो जो भाग आहे ना, त्याला स्वीकार करणे, त्याला टक्कर देणे, त्याला सामना करणे त्याचा आणि त्याच्यावर सुधारवण्यासाठी कार्य करण्याची क्षमतेला डेव्हलप करणे. इट इज कॉल्ड फिअरलेसनेस. ऑथेंटिकली इमोशन, रेझिलियन्स, सेल्फ ट्रस्ट टू ओव्हरकम लिमिटेशन्स. प्रामाणिकता, भावनात्मक लवचिकता, आत्मविश्वास याला विकसित करणे, हे आहे फिअरलेसनेस. डेव्हलपिंग दिस ट्रेट enable individual to abandon the need for approval, take calculated risks, and foster genuine relationship. स्वतःमध्ये ट्रेट म्हणजे गुण. स्वतःमध्ये अशा गुणांना डेव्हलप करणे. एका व्यक्तीला एक एक व्यक्तित्व आहे माझं, समजा एकल व्यक्तित्व आहे. स्वतःला इतकं अबंडंट समजणे म्हणजे इतकं विकसित, मॅच्युअर, संपन्न समजणे. हा अर्थ समजला, एकल आणि संपन्न. जसं आता माझ्याकडे उदाहरणार्थ हे कार्ड आहे. किती सारे आहे? 80 कार्ड आहे हे. हा काय झाला? इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी, एकल. आणि हे काय झाले? बहु, खूप सारे. हा एकल आणि हा बहु. ज्या दिवशी माझा कॉन्फिडन्स, माझी लर्निंग ॲबिलिटी, माझे स्किल्स, माझं नॉलेज कसं एकल असेल, आय एम ऑलवेज इन अ फिअर. पण ज्या दिवशी माझं नॉलेज हे असं संपन्न असेल, एवढं सारं भरलं आहे माझ्यामध्ये, इतकं सगळं, आता मला भीतीची गरज आहे? नाही. ग्रुपला भीतीची गरज असते? नाही. एकट्या माणसाला भीती वाटते, ग्रुपला भीती नसते वाटत. ग्रुपमध्ये तर मूर्ख आणि प्युअर डरपोक, प्युअर बकरी पण वाघ बनून जाते. का? कारण की ते ग्रुपचा पॉवर असते. डेव्हलपिंग द ट्रेट अनेबल इंडिव्हिज्युअल टू अबंडन. कळलं? स्वतःमध्ये अशा गुणांना विकसित करणे, ज्यामध्ये तुमचं एकल व्यक्तित्व बहुव्यक्तित्व होऊन जाईल, संपन्न होऊन जाईल. द नीड फॉर अप्रुव्हल, टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि या संपन्नतेनं त्या बहुमुखी विधा म्हणजे टेक्निक्स म्हणा किंवा नॉलेज म्हणा तुमचं, याच्या आधारावर तुम्ही अप्रूव्ह करता म्हणजे मान्यता देता. कशाला? कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याला. समजदारीने जोखीम घेण्यामध्ये. अँड फोस्टर जेन्युइन रिलेशनशिप. आणि त्या विषयासोबत वास्तविक संबंध
निर्माण करण्याला गती देतात. जर माझ्यापाशी सिंगल एक स्किल आहे, उदाहरणार्थ माझ्यावर एकच स्किल होतं ना अगोदर, फक्त पेंडुलमद्वारे ऑरा स्कॅनिंग करणे. पेंडुलम पण नाही, रॉडद्वारे मी करत गेलो ना डेव्हलप. आज एक 35,000ची मशीन ठेवलेली आहे माझ्या घरी, घेतली विकत, अर्थ काहीच नाही. ते रॉडच तेवढं काम करून जाते, मशीनचा काही अर्थ पण नाही बनत. त्याचं ऍडव्हान्स मॉडेल 2.5 लाखाचं आहे. मे बी काम करत असेल, पण मी नाही घेतलं. घेण्याची इच्छा आहे. अलग अलग लर्निंग, सिंगल याच्यावर जर आजपर्यंत बसून असतो, इतकं सारं नॉलेज, इतक्या साऱ्या टेक्निक्स नसत्या माहीत झाल्या. हा, तुम्ही म्हणाल सर, म्हणजे तुमचा कोण्याच विषयावर भरोसा नाही आहे. नाही नाही नाही, असं नाही. मुद्दा लक्षात घ्या. एक डॉक्टर, एक एमबीबीएस डॉक्टर, हे कोणत्याही विषयाचा एक डॉक्टर, आपण नॉर्मल्स बोलू ना, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक असं बघू. त्याची ट्रेट नाही घेऊ आपण, फक्त हे 3 स्किल बघू. तीनही डॉक्टरांना ए टू झेड बिमारीचं नॉलेज असते, टोटल. त्यामध्ये तो पर्टिक्युलर व्यक्ती एका ट्रेटमध्ये, म्हणजे एका गुणमध्ये विकसित झाला. ते स्वतःला एका 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 गोष्टीबद्दल स्किलफुल बनवलं. मे बी ते डॉक्टर हार्टशी रिलेटेड त्यांनी जास्त आणखी ऍडव्हान्स स्टडी केली आणि हार्ट स्पेशालिस्ट बनले. पण पहिले कोण आहे ते? पहिले ते एमबीबीएस जनरल, त्यांना सगळ्या बिमारीचं नॉलेज आहे, ए टू झेड. हार्ट स्पेशालिस्ट आहे म्हणून त्यांना इतर बिमारी कळत नाही असं नाही आहे, किंवा ते मूर्ख आहेत इतर बिमारीबद्दल असंही नाही आहे. दे हॅव होल नॉलेज. आणि नॉलेजच आहे असं नाही, त्यांना त्यांचे उपाय सुद्धा माहित आहे. पण त्यांची स्पेशालिटी आहे हार्ट. त्यांनी एक क्षेत्र निवडलं कर्म करण्याचं, कार्य करण्याचं. अशाच प्रकारे हे क्षेत्र आहे. हजारो टेक्निक्स आहेत. माहीत असणे आवश्यक आहे. तर ओल्ड टेक्निक्स मधून मला मग कोणतं काम करायचं हे माझ्यावर डिपेंड करते. पण जसं जसं हे नॉलेज वाढत जाते ना, तसा तसा व्यक्ती निर्भय होत जाते. म्हणजे कसं? समजा त्या डॉक्टरला फक्त हार्ट बद्दलच माहित आहे, त्याला ब्रेन बद्दल माहित नाही, त्याला लिव्हर बद्दल माहित नाही, किडनी बद्दल माहित नाही, आणि हार्टवरच तो वर्क करते. आणि या ऑपरेशन केल्यानंतर जे काही कॉन्सिक्वेन्सेस क्रिएट होणार आहे, जे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे, त्याच्याबद्दल ते अनअवेअर आहे. मे बी हार्टचं ऑपरेशन करत असताना लिव्हरवर किंवा किडनीवर प्रेशर येत असेल तर, बीपी किंवा शुगर हाईप होत असेल तर, मेंटली काही डिस्टर्बन्स क्रिएट झाले तर, ह्या विषयाबद्दल जर डॉक्टर अनअवेअर आहे आणि पेशंट जर सांगत आहे सर ऑपरेशन झालं ना, तेव्हापासून माहित नाही, माझ्या लेफ्ट साइड मध्ये आहे ना, ते पूर्ण मला दुखत जाते, माझं हे दुखते, माझं कान दुखतो, माझा डोळा दुखतो, माझं हे लेफ्ट साइडच त्रास होते, किंवा इथून खालच्या बाजूने मला त्रास होते. डॉक्टर म्हणते, "ओके, एक काम करा, तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे चालले जा." अरे ऑपरेशन करणार आहे राजे, तू तू समजून घे ना. तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जा, सर असं असं होत आहे. झालं काय, मला काय माहित. हे घे डोळ्याचे औषध घेऊन घे.
तुम्ही सर मी हार्टचं ऑपरेशन करून आलो त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम झाला. तो हार्टवाल्याला विचार ना. आणि हार्टवाला म्हणणार डोळ्याच्या डॉक्टरला विचार. कसं वाटेल तुम्हाला सांगा बरं? एकदम एकदम विचित्र वाटणं सुरू होऊन जाईल. अरे मी म्हणजे कोणत्या डॉक्टर पाशी आलो? हा हार्टला सोडून दुसरं बोलतच नाही. तुम्ही सांगितलं सर जेव्हापासून ऑपरेशन झालं ना, खूप ताप येऊन राहिला आणि मला आहे ना सर कफ अँड कोल्ड होत आहे आणि खोकललं ना तर छातीत खूप दुखते. ते टाके खूप दुखतात. तो म्हणतो की खोकल्याच्या डॉक्टर पाशी जा. आणि खोकल्याचा डॉक्टर काय म्हणताय? तुला कोणता त्रास नाही आहे. हे औषध घेऊन घे. तर सर माझा हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, टाके लागलेले आहे, खोकला आला की मला मोठा त्रास होते. मी काय सांगू? अरे हा कोणता विषय आहे? म्हणजे भलेही तुम्ही स्पेशलिस्ट हार्टचे आहात, पण त्या डॉक्टरला सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे असते. ताप आला तर काय होईल? सर्दी खोकला तर झाला तर काय होईल? त्याच्याशी संबंधित इतर भागाला, की हा हातच लूज पडला सर मी काय करू? बॉडी डिटॉक्सिफाय होत नाही आहे. लिव्हरमध्ये गडबड आली. पित्त वाढलं सर काय करू? किडनी काम नाही करत आहे काय करू? लघवी करताना मोठा त्रास होते काय करू? बॉडीमध्ये बर्निंग होत आहे काय करू? डोळ्याला त्रास होत आहे काय करू? मला बोलता येत नाही, हे नस लागून गेली काय करू? उभं झालं की मला चक्कर येते काय करू? असे जे उलट प्रश्न येतील पेशंटकडून, त्याचं नॉलेज हार्टच्याच डॉक्टरला असलं पाहिजे. याचा अर्थ हे नाही होत की डॉक्टर उद्यापासून आय क्लिनिक सुरू करून देईल, जनरल फिजिशियन म्हणून बसून जाईल. नाही, ते हार्ट स्पेशालिस्टच आहे. पण त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला सुद्धा सॉल्व्ह करण्याची. फिअरलेस आहे तो डॉक्टर आता. त्याला चिंता नाही. हा जेव्हा अति होऊन जाते, तो म्हणणार की बाबा तुझ्या डोळ्याचा जो पेन आहे ना, त्याच्यासाठी मी काहीतरी करू शकतो. पण तुला मोतियाबिंदू झाले याच्यासाठी मी काही करू शकत नाही. तू आता आय स्पेशलिस्टकडे जा. मी रेफर करतो आणि तुझी फाईल आणि तुझ्यासोबत काय काय घटना झालेल्या आहे, तुझे प्रिकॉशन सगळं काही मी त्यांना सांगून देतो. पण साधा ताप आला म्हणून तो डॉक्टर निमोनिया स्पेशलिस्टकडे नाही पाठवणार, जोपर्यंत निमोनियाची लक्षणं दिसणार नाही. जेव्हा निमोनियाची लक्षणं दिसणार तेव्हा म्हणणार आता तुम्ही स्पेशलिस्टकडे जा, जे निमोनियाचे डॉक्टर आहेत. तापाचं औषध तर मी देऊन देईन, सर्दी खोकल्याचं मी देऊन देईन. पण निमोनिया झालाय तुम्हाला, माझी एक्सपर्टीज इथे नाही. तुम्ही तिथे जा. हे झालं एक फिअरलेसनेस. तुम्ही कुठेही रिस्क नाही घेऊ शकत आणि तुम्ही साध्या प्रॉब्लेमला पण बघून पडून नाही जाऊ शकत. कॅल्क्युलेटेड रिस्क. ओके. की ऍस्पेक्ट्स ऑफ फिअरलेसनेस: मेंटल स्टेट, करेज अँड ब्रेवरी. तुमच्यामध्ये एक साहस आणि बहादुरी येते. तुम्ही तुमच्या मेंटल स्टेटला फुल्ली अवेअर करता. अगेन्स्ट इनजस्टिस. जर कुठे अन्याय होत असेल तर तुम्ही त्या विरोधात बोलण्याची तुमच्यामध्ये क्षमता निर्माण करता. आणि एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, एक सकारात्मक स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येता, ज्याच्यामध्ये तुम्ही घृणा या ऍबिलिटीला, म्हणजे घृणा आहे ना, काक्रोचला पण वाईट वाटते, शी, पालला बघून वाईट वाटते. ही जी घृणा आहे, या घृणेच्या भावनेला ट्रान्सफॉर्म करतो आपण लव आणि कम्पॅशन मध्ये, प्रेम आणि करुणेमध्ये. ओके. आय होप फिअरलेसनेस हा विषय समजला असेल. निर्भय होणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अति आवश्यक आहे. जेव्हा आपण ऍक्शन घेत नाही, काम करण्यामध्ये आपण काहीतरी गडबड निर्माण होते आणि आपण म्हणतो की मी का बरं फेल होत आहे. भीती आहे. ती भीती घालून फिअरलेसनेस या ॲबिलिटीला डेव्हलप करणे, स्ट्रेंथ, करेज याला डेव्हलप करणे. ओके. नाऊ वी स्टार्ट अवर मेडिटेशन. रिलॅक्स.
शांत स्थिर बसा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए. लम 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 भूमि तत्व लम 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 लाऊड चॅटिंग करा.
lam 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 व्हायब्रेशन क्रिएट करा lam lam आणि फील करा. lam 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 ऑल lam निगेटिव्हिटी lam रिलेटेड lam मूलाधार चक्र. lam क्लीन lam क्लीन क्लिअर lam क्लिअर क्लिअर lam रिलीज lam रिलीज lam 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 डिवाइन व्हाइट लाईट lam lam एंटर lam मूलाधार चक्र. lam 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 माय मूलाधार lam चक्र lam कम्प्लीटली lam चार्ज lam चार्ज चार्ज lam ऍक्टिवेट lam ऍक्टिवेट lam बॅलन्स बॅलन्स lam बॅलन्स. lam 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 दिस व्हाइट लाईट lam lam कन्वर्ट lam lam ब्राइट lam रेड कलर lam 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 and this red aura lam expanding. lam 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 lam. अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए. Vam 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 पूरा vam ध्यान vam vam नाभि से vam vam 6 अंगुल नीचे vam 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 स्वादिष्ठान चक्र vam vam ऑरेंज कलर vam 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 हाई रिलीज vam 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 और नेगेटिविटी vam फ्रॉम vam स्वादिष्ठान चक्र vam 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 आई कमांड vam क्लीन vam क्लीन vam क्लियर vam क्लियर vam रिलीज vam रिलीज रिलीज vam 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 डिवाइन vam लाइट vam मदर नेचर vam Enters. vam vam थ्रू योर स्पाइनल कॉर्ड vam 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 इनटू स्वादिष्ठान vam चक्र vam 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 लाउड चैंटिंग कीजिए vam 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 माय vam मूलाधार चक्र vam vam माय vam स्वादिष्ठान चक्र vam इज vam कंप्लीटली vam 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 चार्ज vam चार्ज vam चार्ज
वाम activate, वाम activate, balance, वाम balance, वाम balance. वाम 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 पूरा ध्यान वाम 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 नाभि वाम से 6 अंगुल वाम नीचे. वाम 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 This white light वाम convert into orange वाम color, वाम a वाम bright orange aura वाम 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 expanding वाम वाम throughout your body. वाम 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 अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। राम 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 अपना पूरा ध्यान राम 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 नाभि से 2 राम अंगुल ऊपर राम राम पेट पर दीजिए. राम 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 मणिपुर चक्र राम येलो कलर राम 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 अग्नि तत्व राम 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 लाउड राम चैंटिंग कीजिए. राम 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 अपने नाभि पर राम वाइब्रेशन को फील करें. राम 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 और राम राम मूलाधार चक्र राम राम प्लेन प्लेन राम क्लियर राम क्लियर रिलीज राम रिलीज रिलीज. राम 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 Divine infusing energy, राम white light राम 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 through my राम spine राम 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 into Manipur chakra. राम 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 My Manipur chakra राम is राम completely राम charge, राम activate, राम activate, activate, राम balance, balance, राम balance. राम 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 And this white light राम convert राम into राम 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 shining राम yellow light राम राम expand राम through राम my body, राम whole राम universe.
ram, 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 पूरा ध्यान ram, मूलाधार मणिपुर चक्र पर ram, ram, लाउड चैंटिंग करो। ram, 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 ram. अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। Yam, 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 आपका पूरा ध्यान yam, 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 अपने सीने पर yam, दीजिए, yam, 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 छाती के मध्य में yam, 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 अनाहत चक्र, yam, yam, वायु तत्व, yam, यम बीज, yam, 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 और लिख लीजिए, yam, yam, फ्रॉम yam, 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 अनाहत चक्र yam, is yam, completely yam, 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 clean, yam, clean, clean, yam, clear, yam, clear, yam, release, yam, release, release. yam, 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 White light yam, from angelic realm yam, 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 to your spine, yam, into yam, your Anahata chakra, yam, 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 I command yam, yam, Anahata chakra yam, is completely yam, 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 charged, yam, charge, yam, charge, yam, activate, activate, yam, activate, yam, balance, yam, balance, yam, balance. yam, 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 Loud chanting, yam, 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 feel vibration, yam, 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 this white light yam, 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 convert into yam, bright, yam, shining yam, yam, green light. yam, 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 And this green light yam, expand yam, through your body yam, to whole yam, universe. yam, 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 yam,
यम 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 यम। अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 पूरा ध्यान हम गले पर, हम 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 विशुद्धि चक्र, हम 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 बीज, हम हम आकाश हम तत्व, हम हम लाउड चैंटिंग, हम क्रिएट अ वाइब्रेशन, हम 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 और नेगेटिविटी, हम 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 रिलेटेड, हम विशुद्धि चक्र, हम क्लीन हम क्लीन हम क्लीन, हम क्लियर हम क्लियर, हम रिलीज रिलीज रिलीज, हम 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 डिवाइन व्हाइट लाइट, हम 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 कॉस्मोस, हम हम इंटर, हम 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 विशुद्धि चक्र, हम 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 आई कमांड, हम आई विशुद्धि चक्र, हम हम चार्ज हम चार्ज चार्ज, हम एक्टिवेट हम एक्टिवेट एक्टिवेट, हम बैलेंस हम बैलेंस बैलेंस, हम 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 इस व्हाइट लाइट हम हम कन्वर्ट हम शाइनिंग ब्राइट हम हम स्काई ब्लू लाइट, हम 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 एक्सपांड थ्रू योर बॉडी, हम होल कॉस्मोस, हम 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 लाउड चैंटिंग, हम 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए। पूरा ध्यान मस्तक पर, दोनों भौवे के बीच में,
आज्ञा चक्र, ओम बीज, प्रकाश तत्व, ऑल निगेटिविटी रिलेटेड टू आज्ञा चक्र, क्लीन क्लीन क्लीन, क्लियर क्लियर क्लियर, रिलीज रिलीज रिलीज. Loud chanting create a vibration. I invite divine white light enter into my third eye. I command my Ajna Chakra completely clean, charge, 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 activate, 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 balance, balance, balance. This white light convert into bright, shine, indigo light. Expand through my body to whole universe. Loud chanting, feel vibration. अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए। पूरा ध्यान सर के ऊपर, तालू पर, सहस्त्रार चक्र, चैतन्य तत्व, अपनी जीवा को अपने मुंह में पीछे की तरफ पलटकर ऊपर की ओर स्पर्श करें और ओम मंत्र का आखिरी शब्द म मकार का उच्चार करें। हमिंग all negativity related to Sahasrar Chakra. Clean, 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 clear, 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 release, release, release. I invite
divine white light from divine cosmic consciousness. This light enter in my Sahasrara chakra and whole Sahasrara chakra is completely charge, activate, balance, balance. This white light convert into bright, shining purple light and expand through your body, cosmos. Feel white light, golden light, purple light expanding through your heart, through your mind, to whole universe. Your aura is shining brightly. लाउड हमिंग कीजिए. Focus on your center of your heart. Visualize divine white light expanding through your heart up to 3 feet of area. आपके 3 फीट की घेरे में ये दिव्य सफेद प्रकाश प्रवाहित हो रहा है. I invite guardian angels. I invoke your divine angelic powers. Bless कीजिए हमें divine strength and courage के साथ, wisdom और knowledge के साथ. लंबी गहरी श्वास ले. फील कीजिए अपने हार्ट से रॉयल एमरेल्ड ग्रीन लाइट एक्सपांड हो रहा है. आपके ऑरा में 7 फीट तक एक बबल क्रिएट हो रहा है. इसने आपके शरीर को, व्हाइट लाइट को पूरी तरह से कवर किया है. आई इनवाइट आर्कएंजल राफेल. आई इन्वोक योर डिवाइन हीलिंग एनर्जी. ब्लेस कीजिए मुझे अपनी हीलिंग पावर्स के साथ और हील कीजिए मेरे फिजिकल शरीर, बॉडी को, मेंटल, इमोशनल, एनर्जी बॉडी को. लंबी गहरी श्वास ले. आई इनवाइट आर्कएंजल माइकल. हृदय के मध्य से देखिए रॉयल पर्पल
लाइट एक्सपांड हो रहा है। इसने आपके शरीर को व्हाइट लाइट, ग्रीन लाइट को कवर किया है। अप टू 10 feet ऑफ एरिया, your aura will be surrounded with this royal purple light. I invite Archangel Michael, invoke your divine shield of protection. प्रोटेक्ट कीजिए मुझे सभी नकारात्मक ऊर्जाओं से, नकारात्मक विचारों से, नकारात्मक घटनाओं से, हर एक वो चीज जो मेरे डेवलपमेंट के लिए, ग्रोथ के लिए सही नहीं है, और हर एक नकारात्मक तत्व से मुझे प्रोटेक्ट कीजिए। लंबी गहरी श्वास ले, फील कीजिए हृदय के मध्य से एक स्वर्णिम प्रकाश, गोल्डन लाइट रिलीज हो रहा है और एक्सपांड हो रहा है। इसने आपके स्थूल शरीर को व्हाइट लाइट, ग्रीन लाइट और रॉयल पर्पल लाइट को पूरी तरह से कवर करते हुए एक्सपांड हो रहा है होल यूनिवर्स में। द ऑरा विल बी इनफाइनाइट। दिस गोल्डन लाइट attract everything what you want. This is your true self, your true energy, divine money energy. Your aura convert into money magnet. This golden light have access to the whole universe, give you what you want. Accept these blessings from universe, god and goddesses, divine angels and divine masters. लंबी गहरी श्वासों के साथ थैंक्स गिविंग करें, ग्रेटिट्यूड करें अपने आप का, अपने माता पिताओं का, अपने देवी देवताओं का, अपने गुरुओं का, एंजल्स का, सभी दिव्य तत्वों का, भगवंतों का धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच। लव यू, लव यू, लव यू सो मच। धन्यवाद दीजिए अपने पूरे ग्रुप को। थैंक यू सो मच। लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स। लंबी गहरी श्वास लीजिए, दोनों हाथों को जोर से खींचिए, अपने चेहरे पर स्पर्श करें और धीरे धीरे अपनी आंखें खोले। अपने हाथ, अपने कंधे, गर्दन को धीरे धीरे मूव करते हुए अपनी चेतना को अपने शरीर में वापस लेकर आए। लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स। एंजल्स always bless you. Love you so much. Once again, very warm welcome. Good morning, all of you. I hope everyone enjoyed this meditation. Now, what you feel? If you want to share your experience, please go ahead. Okay. No one want to share? Okay. Now we close our session. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Angels always bless you. Bless you. Bless you.
अशाच प्रकारे कंटिन्यू मेडिटेशन करा. स्ट्रॉंगली मेडिटेशन करा. लाऊड चॅन्टिंग करा. व्हायब्रेशन्स क्रिएट करा. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. थँक यू सो मच.